आय पी ओमध्ये काय होतं माहिती आहे का, की व्हॅल्युएशन हा एक त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा आहे. तर मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये गेलात, तुम्हाला एखादा शर्ट आवडला, त्याचं टेक्स्चर चांगलं आहे, त्याचा रंग चांगला आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे आणि साधारणपणे त्याची फेअर व्हॅल्यू ही 3,000 ते 3,500 रुपये असली पाहिजे. त्याच शर्टाची किंमत जर का 15,000 तुम्हाला सांगितली तर तो शर्ट घ्यावा का? आता सेम पॉईंट तुम्ही आय पी ओला लावला पाहिजे. कंपनी जेव्हा सेबीने परवानगी दिली आय पी ओ आणायला, याचा अर्थ की ती कंपनी चांगली आहे, इंटॅक्ट, त्याच्याशिवाय परवानगीच मिळणार नाही, की ते स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत. पण व्हॅल्युएशन हा कळीचा मुद्दा असतो. तिथे मात्र गुंतवणूकदारांनी सावध राहायला पाहिजे आणि त्यांना जर का RHP संपूर्ण वाचणं शक्य नसेल तर त्यांनी एक्सपर्ट सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. आणि एक छोटीशी चूक टाळली पाहिजे, ती अशी की एखादी चांगली कंपनी असेल, चांगला IPO असेल आणि अलॉटमेंट जरी नाही मिळाली तरी तो लिस्टिंगला घेण्याचा मोह टाळावा, कारण लिस्टिंगला त्याची किंमत अजून वाढण्याची शक्यता असते आणि मग मात्र तुम्हाला दीर्घकाळ थांबावं लागतं. ह्या जर का काळज्या घेतल्यात आणि एक्सपर्ट सल्लागाराचा सल्ला घेतलात तर IPOमध्ये सिलेक्टेड बेसिसवर अप्लाय करायला काही हरकत नाही. आणि SME IPOसुद्धा माझ्या मते आता या सगळ्या स्ट्रिंजंट नॉर्म्समुळे अतिशय चांगल्या कंपन्या बाजारात येत आहे. त्याच्याकडे सकारात्मक नजरेने बघितलं पाहिजे. बरोबर आहे.